नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा। शेतकरी मित्रांनो, पपईची लागवड यावर्षी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मागच्या काही दिवसापूर्वी 14 ते 15 रुपये पपईला भाव मिळाला होता, पण आता चक्क 4 ते 5 रुपयांवर पपईचा भाव आलेला आहे। त्या संदर्भातील बातमी आपण पाहणार आहोत। जळगाव जिल्ह्यासह राज्यातील पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून पपई कवडीमोल भावात विक्री केली जात आहे। काही दिवसांपूर्वी किलोला 14 रुपये मिळालेली पपई आज 4 रुपये प्रति किलोवर आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे। अनेक शेतकऱ्यांनी तर थेट पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। जळगाव, धुळेसह नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड करण्यात येते। मागील वर्षी पपईची कमी क्षेत्रात लागवड करण्यात आल्याने चांगला भाव मिळत होता, मात्र यंदा अधिकच्या क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आल्याने भावात घसरण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। शिवाय अवकाळी पाऊस आणि अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने देखील भावात घसरण झाल्याचे दिसून आले। पिवळी झालेली पपई वाया जात असल्याने तोडगा म्हणून काही शेतकऱ्यांनी काठियावाडी पशुपालकांना पपई मातीमोल दरात देऊन टाकली आहे। ही पपई पशुपालक गुराढोरांना चारा म्हणून खाऊ घालत आहेत। शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात लागवड केलेल्या पपईला खराब हवामानाचा फटका बसला आहे। परिसरात ठिकठिकाणी पपई झाडावरच पिवळी होऊन गळून पडत आहे। यातून पपईचा भाव 14 रुपयावरून प्रति किलो थेट 4 रुपयावर आला आहे। यामुळे शेतकरी हैराण झाले असून यंदाचा हंगामा वाया गेल्याने आर्थिक संकटात सापडले आहे।